खूप दिवसापासून मनात विचार चालू होता की मित्राच्या बहिणीच्या लग्नात मस्त एन्जॉय करायचा, म्हणून एवढं सजून धजून आलो. पण एवढं सजून येण्याचा काहीच फायदा नाही, कारण की शेवटी तर आपल्याला करायचे कामच होते. तर काय म्हणतं मित्रांनो, माझं नाव जितेश आणि स्वागत आहे तुमचं आजच्या लग्नाच्या ब्लॉगमध्ये. तरी 3 वाजेपर्यंत हळद खेळल्याच्या नंतर सकाळी 6 वाजताच आम्ही हॉलमध्ये आलो, की आपल्या मागं कामं खूप सारे होते आणि टाइम आधीच आपल्यापाशी कमी होता. कोणत्याही भूपाल्या न करता आम्ही सगळ्या मित्रांनी कामं वाटून घेतली आणि पटपट आपले कामं निपटवले. पोटाला शांत करण्यासाठी पहिले तर नाश्ता केला. इकडे पाहुण्यांची एंट्री सुद्धा झाली होती आणि आम्ही तयारी करून याच होतो. घरी गेलो, मस्तपैकी आंघोळ धुतली, कडकमध्ये तयारी करून आलो. जस्ट हॉलमध्ये आलोच होतं तर इकडे नवरदेवाची एंट्री झाली. इकडे यांचं मस्त बँडवर नाचणं कुठून चालू होतं आणि दुसरीकडे आमचं गाडीमधून कॅना उतरवणं चालू होतं. कसं आहे, मित्राच्या घरचं काम म्हणलं की थोडीशी गदामजदुरी करायला लागते, कारण आपल्या मागचे कामं निपटवले आणि त्यानंतर नवरदेवाची एंट्री पाहण्यासाठी आलो. तशी धमाकेदार एंट्री केली आणि त्यानंतर लग्न बी शांततेत निपटलं. लग्न लागलं आणि तिकडे दुसरीकडे आम्ही सगळे मित्रमंडळी जेवणाचं पाहण्यासाठी गेलो. लग्न लागल्याच्या नंतर जो शूज आम्ही नवरदेवाचा लपवला होता त्याचे घ्यायचे होते आम्हाला पैसे, आणि त्याच्यासाठीच आम्ही सगळे मित्रमंडळी एका जागी जमलो होतो. त्यात आमच्या सोबत स्कॅम झाला. अर्ध्या जास्ती नोटा नकलीच होत्या. आता पाहता केव्हा हाराडेरा काढायचा टाइम झाला काही माहितच नाही पडलं. आम्ही मस्तपैकी हाराडेरा काढला आणि त्यानंतर नवरींची मस्तपैकी विदाई करून दिली. चला तर भावांनो, आजच्या ब्लॉग मध्ये एवढं. त्याला रिसेप्शनचा ब्लॉग येणार आहे, त्याला पाहिला तुम्ही विसरू नका आणि ते फॉलोचं बटन दाबायला सुद्धा